या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने डॉक्टर महेश महेश पाटील सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी DCA धन्वंतरी क्रिकेट ग्रुप जो आहे तर त्या संदर्भात बोलतो. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचा जो ग्रुप आहे आत्ताचा तर याची प्रॅक्टिस कुठे चालते? आम्ही धिंग्रा स्टेडियमवर सगळेजण सकाळी जमतो आणि सगळे डॉक्टर्स साधारणतः आम्ही 16 ते 17 डॉक्टर्स आहोत आणि जवळजवळ गेले 1.5 ते 2 वर्ष धिंग्रा स्टेडियमवर रोज सकाळी एक तासभरासाठी एकत्र जमतो. त्याच्यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल हे खेळणं चालू असतं. सर हे तुमचा ग्रुप कधीपासून आहे किंवा? 2 वर्षांपासून. गेले 2 वर्षापासून. त्याच्यामध्ये तुम्ही जे कोणत्या टुर्नामेंट या ठिकाणी जिंकलाय किंवा कोणत्या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलाय? आता जवळच म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या जवळ सगळ्याच टुर्नामेंटमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. त्यातल्या म्हणजे पूर्वी तरी आम्हाला रनिंग हे असल्यामुळे सुरुवातीला जरी यश मिळालं नाही तरी गेल्या जवळजवळ 3 ते 4 टुर्नामेंट्समध्ये आम्हाला विजय मिळालेला आहे. आणि त्याचं मात्र जे क्रेडिट आहे ते आमच्या पूर्ण टीमला आहे. आमच्या टीमचे पूर्वीचे कॅप्टन म्हणा किंवा सगळे जे बॅट्समन. पूर्वीचे कॅप्टन कोण होते? आमच्याकडे पूर्वी डॉक्टर माने सर आहे, आमचे पूर्वीचे कॅप्टन होते. तुषार वराडे ते पूर्वी कॅप्टन होते. अभय तांबिले आहेत, हे सगळे आमचे पूर्वीचे कॅप्टन. आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये प्रोग्रेस करत आता इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न आहे. सर आता तुमच्या जी बॅटिंग लाईनअप जी आहे तर त्या संदर्भात काय सांगाल? कोण बॅटिंगच्या मध्ये जास्त प्रावीण्य कोणाचं आहे? आमच्याकडे तसे चांगले बॅट्समन अनेक आहेत, पण त्याच्यात सुद्धा प्रताप सोमवंशी आहेत, संदीप मेंगडे आहेत, चेतन पटेल, चेतन चौधरी, शार्दूल पंचवाडकर, हे सगळी लोक ही आमच्याकडची ऑलराऊंडर लोक आहेत. म्हणजे हे बॅटिंग पण चांगली करतात, बॉलिंग पण चांगली करतात. आणि इतरही आमच्या सगळ्या इतर जे प्लेयर्स आहेत तेही त्यांचं जास्तीत जास्त 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. आणि टीमवर्क हेच आमच्या आतापर्यंत जे काही आम्हाला यश मिळालंय त्याचं श्रेय पूर्ण टीमवर्कला जातं. सर तुमच्या बॉलिंग लाईनअप संदर्भात काय सांगायचं? तर प्रदीप खेडकर हे आमचे महत्वाचे बॉलर आहेत. प्रदीप, शार्दूल पंचवाडकर, तसं डॉक्टर चेतन चौधरी, चेतन पटेल आणि डॉक्टर प्रताप सोमवंशी हे आमची बॉलिंग लाईनअप आहे. आणि विकेट किपिंग कोण करते? विकेट डॉक्टर प्रताप सोमवंशी आमचे विकेट किपर आहे. पण आता तुम्ही मध्ये एक सकाळमध्ये फोटो पण आला होता, तुम्ही एक टुर्नामेंट जिंकल्या संदर्भात. तर असे किती टुर्नामेंट तुम्ही जिंकलाय किंवा? आतापर्यंत आम्ही 4 टुर्नामेंट जिंकलो. आता याच्यामध्ये तुमची जे रेग्युलर धिंग्रा मैदानाच्या ठिकाणी प्रॅक्टिस चालते तर याच्याबरोबर त्या ठिकाणी इतर एक्सरसाइज काय घेता किंवा काय व्यायाम वगैरे इतर काय चालू असतं? आम्ही स्ट्रेचिंग करतोच. रोज स्ट्रेचिंग करणं किंवा रनिंग करणं, वॉक घेणं, या सगळ्या गोष्टी पॅरलल चालूच असतात. बेसिकली फन आणि फिटनेस हा आमच्या टीमचा मोटो आहे. त्यामुळे डॉक्टर्स फक्त CMEच्या निमित्ताने एकत्र येतात, तर तसं न होता फन आणि फिटनेस याला सेंट्रलाइज आयडिया धरून सगळ्यांनी एकत्र यावं ही आमची कन्सेप्ट होती. म्हणून आम्ही एकत्र आलो. मग आम्ही एकत्र व्यायाम करायला, आम्ही एकत्र स्पोर्ट्स हे सगळ्यात महत्वाचं मीडियम असतं एकत्र येण्याचं. या निमित्ताने एवढे डॉक्टर्स आता एकत्र येतात. त्यामुळे आता आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू केली. मध्ये आम्ही व्हॉलीबॉल पण खेळत असतो. तसं आमच्या दोन्ही टीम आहेत, व्हॉलीबॉलची पण क्रिकेटची पण. आणि व्हॉलीबॉलची टीम काय प्रोफेशनली किंवा? प्रोफेशनली नाही, पण एन्जॉयसाठी. पण मग त्याच्या काय टुर्नामेंट होतात किंवा? टुर्नामेंट तसे अजून होत नाहीत, पण आम्ही तसे तयार आहोत. आमचे डॉक्टर अण्णासाहेब लबडे हे आमच्या व्हॉलीबॉलच्या टीमचे कॅप्टन आहेत. म्हणजे ते रेग्युलर प्रॅक्टिस करतात आणि पुढे जायची तयारी असते. सर कुठे टुर्नामेंट असेल तिथं आम्ही आमची व्हॉलीबॉलची टीम पार्टिसिपेट व्हायला तयार आहे. सर आता ही जी तुमची फन आणि फिटनेस तर याच्यामध्ये पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त पुण्या परिसरामध्ये पण गेलेली आहे का खेळायला? आतापर्यंत आम्ही पुण्या परिसरात गेलो नाही, पण गेल्या वेळेला जे DDAनी जे ऑर्गनाईज केलेली टुर्नामेंट होती तिथे पुण्यातनं सहभागी झालेले संघ होते आणि आम्ही त्यांना मात देऊ शकलो आणि तो कप जिंकला. DDAचा जो कप जो आहे गेल्या वेळेचा तो आम्ही जिंकू शकलो.
त्याच्यावरनं एवढं निश्चित झालंय की आम्ही पुण्यापर्यंत जाऊ शकतो आणि तिथे जाऊन सुद्धा खेळू शकतो. अजून गेलेलो नाहीये, पण पुढच्या वर्षी तर आमचा तसा प्रयत्न राहील. सर, तुम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता आणि त्याच्यामध्ये खरं तर तसा स्ट्रेस नाहीये, परंतु अभ्यास खूप करावा लागतो. तर मग हे अभ्यास आणि हे करणं कसं तुम्ही साध्य करता? स्पोर्ट्स हा विषय तसा माझा आवडता आहे, कारण माझं स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय माझा स्पोर्ट्स मेडिसिनचा होता आणि त्याच्यामुळे पूर्वीपासूनच आवड असल्यामुळे मी जिथे कुठे चान्स मिळेल तिथे ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा माझा प्रयत्नच असतो. आणि जर आपण आत्ता जर स्वतःकडे नाही लक्ष दिलं तर पुढच्या काही काळानंतर अवघडून बसेल. म्हणून त्याच्यासाठी आग्रहाने वेळ काढला जातो आणि मी काढतोच. निश्चितच चांगली गोष्ट आहे सर. आता तुम्ही जे सांगितलं सर, स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर स्पोर्ट्स आणि तुम्ही आता आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता, तर याच्यामध्ये तुम्हाला काय असं सापडलं का की जे स्पोर्ट्ससाठी उपयोगी आहे, जे भारताच्या स्पोर्ट्ससाठी सुद्धा उपयोगी येऊ शकते? निश्चितच. म्हणजे आता बहुतांशी ओव्हरयूज इंजुरीज जे होतात त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही अतिशय महत्वाची ट्रीटमेंट आहे. कारण आता सगळ्यात जास्त जे ड्रॉपआउट आहेत ऍथलीट्स, कुठल्याही ऍथलीटचा जो ड्रॉपआउट रेट असतो तो ड्रॉपआउट रेट हा इंजुरीमुळे असतो. आणि इंजुरी बऱ्याच वेळा अॅक्यूट पेक्षाही क्रॉनिक इंजुरी जास्त असते किंवा ओव्हरीज इंजुरीजचं प्रमाण खूप जास्त आहे. हे मसल इंजुरीज, टेंडन इंजुरीज, स्प्रेन, स्ट्रेन, हे जे लिगामेंट इंजुरीज होतात त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम ट्रीटमेंट आहे. ती जर नियमित जर केलीत ना तर त्याचा नक्की फायदा होतो. आणि पूर्वी मी प्रबोधिनीच्या क्रीडाकुल आहे तिथे कन्सल्टंट म्हणून काम करत होतो, त्यामुळे मी ते प्रॅक्टिकली पण बघितलं की तिथल्या ऍथलीट्सला त्याचा आयुर्वेद ट्रीटमेंटचा खूप उपयोग होतो. तुम्ही प्रबोधिनीमध्ये किती दिवस होता? पूर्वी मी 3 वर्ष काम केलं. तिथलं क्रीडाकुल जे आहे त्या क्रीडाकुलचा आयुर्वेदाचा मी कन्सल्टंट होतो. मग त्यावेळेला तुमचा इतर काय आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळाडूंशी काय संबंध आला? हो, अनेक. म्हणजे कुस्तीच्या खेळाडूंशी संबंध आला. ऍथलीट्स जे काही ऍथलेटिक ऍक्टिव्हिटीज मध्ये जे खूप इन्व्हॉल्ड आहेत अशा जे काही संघटना आहेत त्यांचा आला. त्यांच्याशी संबंध आल्यामुळे मला अजून जास्त एक्सप्लोर कसं करता येईल आयुर्वेदाला त्याची संधी मला त्यांच्यामुळेच मिळाली खरं असं म्हणायला हरकत. निश्चितच सर, आपण या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला आपला मुलाखत दिली, वेळ दिला त्याबद्दल NSCCच्या वतीने आपला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि ही मी संधी घेतो आणि एन्जॉय जो क्लब आहे ज्यांनी आता हे ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.